सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याने राज्यभर पडसाद उमटले। शिवरायांचा पुतळा कसा कोसळला याबाबत आता चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय। या दुर्घटनेची चौकशी समिती राज्य सरकारकडे 16 पानी अहवाल तिने सादर केलाय आणि अहवालातून धक्कादायक कारण समोर आली आहेत। पाहूया। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला। अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळल्याने कामाच्या दर्जाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्यामुळे हा पुतळा नेमका कसा कोसळला याबाबतची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या अहवालातून समोर आली आहे। पुतळा उभारल्यानंतर योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता। चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करण्यात आलं। चुकीचं डिझाइन, कमकुवत फ्रेमचा वापर। मला वाटतं ह्याच्यावर सगळी आम्ही चौकशी तर करणार आहोत। आता खोके किती मिळतात ह्याच्यावर त्यांचं लक्ष असेल, पण ह्याच सरकारने भाजपने स्टॅच्यू ऑफ युनिटी जी बनवली गुजरातमध्ये ती पक्की बांधली आहे। मग आमच्याकडे छत्रपतींचं स्टॅच्यू कसं आहे तुम्ही केलं? ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही। उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं। त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल, पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल, सरकार कारवाई करेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईकांनी केलाय। मात्र याच आरोपांमुळे पुढील तपासासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे। पुतळा उभारणीसाठी 2.5 कोटी रुपये मंजूर। शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाख रुपये दिले। नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनामधून 5.5 कोटी रुपयांचा खर्च दाखवला। संबंधित पैशांचं नारायण राणेंच्या निवडणुकीवेळी वाटप। आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत। निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या, किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळे पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच। दरम्यान आता मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा 60 फूट उंच पुतळा राज्य शासन उभारणार आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं यासाठी 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार। पुतळा उभारणीसाठी 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू। इच्छुक शिल्पकारांना 3 ऑक्टोबर पर्यंत प्रस्तावित पुतळ्याचे 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावं लागणार। 4 ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल। काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या धर्तीवर शिवरायांचा पुतळा उभारणार। IIT पवई यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव असणाऱ्या व्यक्तींना काम देणार। कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी 500 पेक्षा जास्त पानांचे निकष। नवीन पुतळ्याचं आयुर्मान किमान 100 वर्ष। नव्याने पुतळा हा उभा करणं आणि लवकरात लवकर पुतळा उभा करणं अशी मागणी ही सर्व स्तरावर करण्यात येत होती आणि म्हणून काही तज्ञ मंडळी यामध्ये त्याची एक कमिटी तयार करण्यात आली आणि त्या पुतळ्याला परत 6 महिन्याची मुदत दिलेली आहे। याचा अर्थ निवडणुकीत फक्त दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो पुतळा आपण चालू केला असं दाखवण्याचा प्रयत्न करतील किंवा तो पुतळ्याचं उद्घाटन पण एकदा परत करतील। उत्तम दर्जाचा पुतळा उभारण्यासाठी वर्ष ते 1.5 वर्षाचा अवधी लागतो, पण नवीन पुतळा उभारणीचं काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली। त्यामुळे नव्या पुतळ्याचं काम योग्य पद्धतीनं होईल का असा प्रश्न उपस्थित होतोय। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। Thank you.